अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। फक्त बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची मनातील कितीही कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपली आडलेली जी काही इच्छा असेल, मग ती घरासंदर्भात असेल, तुमची व्यवसायाची काही इच्छा असेल, नोकरी असेल, विवाह असेल किंवा अन्य कुठलीही इच्छा जी सतत अपूर्ण राहत आहे, किंवा अशी एखादी इच्छा जी पूर्ण होता होता त्यात काहीतरी अडथळा येत आहे, अशी मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आज मी तुम्हाला असा एक एंजल नंबर सांगणार आहे आणि त्यासोबत छोट्या मोठ्या काही अशा रेमेडीज सांगणार आहे, ज्या केल्यानंतर सतत अडत असणाऱ्या, सतत अपूर्ण असणाऱ्या कितीही कठीण इच्छा पूर्ण होतील। मी नेहमीच तुम्हाला सांगत असते, जेव्हा आपण उपाय करून थकतो, सेवा करून थकतो, सगळं काही करून होतं, मात्र तरीही अनुभव येत नाही, लाभ होत नाही, तेव्हा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या उपायांकडे वळतो। लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय हे असे असतात जे युनिव्हर्सची शक्ती एकवटून, आपल्या ब्रह्मांडामध्ये असणारी जी काही शक्ती आहे, ही शक्ती एकवटून आपली जी काही इच्छा विश असेल तर ती पूर्ण करून देतात। या उपायांमध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च नसतो, कुठल्याही वस्तूंचा काही संबंध नसतो, किंवा या उपायांमध्ये कुठल्याही प्रकारचा देवधर्म नसतो। इथे फक्त पॉझिटिव्ह असणं आणि पॉझिटिव्ह राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं। जे तुम्ही तुमच्या पॉझिटिव्हिटीने व्यक्त कराल, म्हणजे जे काही तुम्ही तुमच्या पॉझिटिव्हिटीने म्हणाल तेच तुमच्याकडे रिटर्न येतं। बघा, आता सगळ्यात पहिली टेक्निक जी तुम्हाला मी सांगणार आहे ही आपल्या हाताची आहे। आपला जो हात आहे, या हातावरती पहिली टेक्निक तुम्हाला यूज करायची आहे। काय करायचं, निळ्या रंगाचा, लाल रंगाचा, पिवळ्या किंवा हिरव्या, काळ्या रंगाचा सोडून कुठल्याही रंगाच्या शाईचा एक पेन तुम्हाला छान असा घ्यायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या हातावर, तुमचा हा जो हात आहे, या तुमच्या हातावर या ठिकाणी एक सर्कल करायचं आहे। मी तुम्हाला करून दाखवते। बरोबर असं तुम्हाला एक मोठं सर्कल करायचं आहे, ठीक आहे। केल्यानंतर तुम्हाला यामध्ये तुमची जी काही इच्छा असेल, विवाह संदर्भात असेल तर विवाह, नोकरी असेल नोकरी, प्रमोशन असेल प्रमोशन, घर असेल तर घर, जमीन, फ्लॅट, गाडी, जी कुठली तुमची इच्छा असेल ती एका शब्दात फक्त तुम्हाला इथे लिहायची आहे। आता समजा मी हा उपाय उत्तम नोकरी लागण्यासाठी करत आहे, तर मी इथे लिहिणार या सर्कलमध्ये नोकरी, ठीक आहे। हे लिहिल्यानंतर तुम्हाला त्याच्या खाली जो अंक मी सांगत आहे विश कंप्लीट करण्यासाठी, हा अंक म्हणजे हा एंजल नंबर तुम्हाला लिहायचा आहे। एंजल नंबर आहे 7209, 7209। बघा, या सर्कल मध्ये हा अंक लिहिल्यानंतर हा जो दुसरा हात आहे हा तुम्हाला असा ठेवायचा आहे। हा हात तुम्हाला याच्यावरती ठेवून हा जो सर्कल आहे हा तुम्हाला बंद करायचा आहे, आणि बंद केल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे, थँक्यू युनिवर्स, थँक्यू, धन्यवाद ब्रह्मांड, माझी नोकरीची इच्छा पूर्ण झालेली आहे। धन्यवाद ब्रह्मांड, माझी नोकरीची इच्छा पूर्ण झालेली आहे। किंवा तुम्ही म्हणता थँक्यू युनिवर्स, माझी नोकरीची इच्छा पूर्ण झालेली आहे। थँक्यू युनिवर्स, माझी नोकरीची इच्छा पूर्ण झालेली आहे। तुम्हाला कमीत कमी 100 वेळा हे एक वाक्य म्हणायचं आहे। 100 वेळा हे एक वाक्य म्हटल्यानंतर तुम्हाला हे असंच सोडायचं आहे, आणि दिवसभर 7209 7209 7209 7209 7209 7209 7209 7209 हा अंक सतत तुम्हाला म्हणत राहायचा आहे। दिवसभर काहीतरी भाजी चिरताय, काम करताय, काहीतरी कुठे जाताय, हा अंक डोक्यात ठेवायचा आहे, 7209। थँक्यू युनिवर्स, माझी इच्छा पूर्ण झालेली आहे। पूर्ण ते चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे, पूर्ण 100% पॉझिटिव्ह राहायचं की माझी इच्छा पूर्ण झाली आणि मला नोकरी लागली। सलग 3 दिवस दिवसभरात कुठल्याही वेळात हे सर्कल काढून, ही इच्छा लिहून आणि त्याच्या खाली हा अंक लिहून, हे दाबून स्वतः फील करायचं, युनिव्हर्सला थँक्यू म्हणायचं, आणि त्याच्यानंतर दिवसभर हा अंक म्हणत राहायचा। 3 दिवसापेक्षा जास्त करायचं नाही, फक्त आठवड्यातून 3 दिवस। 3 दिवसांमध्ये मी तुम्हाला 100% खात्रीने सांगते, कितीही कठीण असणारी इच्छा तुमची आवर्जून पूर्ण होईल, ठीक आहे। ही पहिली टेक्निक।
दुसरी टेक्निक जी आहे त्यासाठी तुम्हाला लागणार आहे तमालपत्र, ज्याला आपण तेजपत्ता असे म्हणतो. बघा, तमालपत्र, तेजपत्ता, खडा मसाल्यांमध्ये जे काही मसाले असतात त्यामध्येच तमालपत्र येतं. त्या तमालपत्रावरती तुम्हाला एका साध्या पेनाने, कुठल्याही निळ्या रंगाचा घ्या, पिवळ्या रंगाचा घ्या, हिरव्या, काळा सोडून कुठल्याही रंगाच्या पेनाने तमालपत्रावरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे. आणि त्या तमालपत्रावरती इच्छा लिहून तुम्हाला त्याच्या खाली पुन्हा एकदा हाच नंबर 7209 हा अंक लिहायचा आहे. ठीक आहे, सेम 727209 हाच अंक तुम्हाला त्या तमालपत्रावरती लिहायचा आहे. त्यानंतर हे जे तमालपत्र आहे हे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर पकडायचं आहे. युनिव्हर्सला पुन्हा एकदा थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू युनिव्हर्स, माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. 7 वेळा म्हणायचं, थँक्यू युनिव्हर्स, माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. थँक्यू युनिव्हर्स, माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. थँक्यू युनिव्हर्स, माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. 7 वेळा थँक्यू युनिव्हर्स म्हणायचं, इच्छा पूर्ण झाली म्हणून पॉझिटिव्ह राहायचं. आणि त्यानंतर हे जे तमालपत्र आहे ते लाल कापडात किंवा एखाद्या कागदात घट्ट बांधायचं. कागदामध्ये किंवा कापडामध्ये बांधलेलं हे तमालपत्र 11 दिवस आपल्या जवळ ठेवायचं. पर्समध्ये ठेवा, कपाटात ठेवा, देवघरात ठेवा, गादी खाली म्हणजे बेड खाली ठेवा. जिथे शक्य असेल तिथे हे तमालपत्र कापडात किंवा कागदामध्ये बांधून ठेवा. ठीक आहे, आता 11 दिवस झाल्यानंतर हे तमालपत्र काढायचं आणि काढून ते मेणबत्तीवरती किंवा कापरासोबत जाळून त्याची राख जी आहे ही राख घरामध्ये फुंकायची. पण लक्षात ठेवा, 11 दिवस सलग जिथे तुम्ही ठेवलेलं आहे तिथून एक 5 मिनिटं तरी ते काढायचं. कापडातून किंवा कागदातून ते सोडायचं. आपल्या डोळ्यासमोर पकडून हा अंक 7209 7209 हा अंक म्हणून माझी इच्छा पूर्ण झालेली आहे ही पॉझिटिव्ह अफर्मेशन त्या तमालपत्राला दररोज 11 दिवस द्यायची आणि 11व्या दिवशी ते जाळायचं. हा उपाय केल्यानंतरही ब्रह्मांडाची शक्ती म्हणजे जी युनिव्हर्सची शक्ती आहे ही तुमच्या पाठीशी राहील आणि तुमची कितीही कठीण असणारी इच्छा आवर्जून पूर्ण होईल. आता तिसरी टेक्निक. तिसऱ्या टेक्निकसाठी कागद, कुठलाही कागद घ्या, सफेद, पिवळा, निळा, हिरवा, काळा सोडून कुठलाही कागद घ्या आणि त्या कागदाच्या वरती 11 वेळा त्या कुठलाही कागद घेऊन त्या कागदाच्या वरती 11 वेळा तुमची इच्छा लिहा. पण इच्छा एका वाक्यात लिहा. इच्छा कशी लिहायची? समजा तुम्ही हा उपाय करत आहात विवाहासाठी, तर तुम्हाला लिहायचं आहे माझा विवाह जुळलेला आहे, थँक्यू ब्रह्मांड, किंवा थँक्यू युनिव्हर्स, माझा विवाह जमलेला आहे, थँक्यू ब्रह्मांड. नोकरीसाठी करताय, मला चांगली नोकरी लागलेली आहे, थँक्यू ब्रह्मांड. समजा तुम्ही हा उपाय करत आहात घरासाठी, माझं सुंदर घर झालेलं आहे, थँक्यू ब्रह्मांड. तुम्ही हा उपाय करत आहात प्रमोशनसाठी, मला ऑफिसमध्ये प्रमोशन भेटलेलं आहे, थँक्यू ब्रह्मांड. म्हणजे जी इच्छा लिहाल ती पॉझिटिव्हिटीने पूर्ण झालेली आहे असं लिहून पुढे थँक्यू युनिव्हर्स किंवा थँक्यू ब्रह्मांड असं तुम्हाला लिहायचं आहे. 11 किंवा 21 वेळा त्या कागदावरती तुम्हाला लिहायचं आहे. आणि 21 किंवा 11 वेळा तुमचं लिहून झालं की त्याच्यानंतर हा जो कागद आहे या कागदाची बघा, आता यावरती तुम्हाला नंबर लिहिण्याची गरज नाही, फक्त पॉझिटिव्ह लिहून थँक्यू युनिव्हर्स लिहायचं आहे. त्या कागदाची चौकोनी घडी करायची आहे आणि चौकोनी घडी केलेला हा जो कागद आहे हा तुम्हाला त्या दिवसापासून जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचा आहे. न चुकता रोज रात्री झोपताना तो उशीखाली ठेवायचा आणि जेव्हा सकाळी तुम्ही उठाल तर उठल्यानंतर तो आपल्या उशीखालून काढायचा. सकाळी उठल्यानंतर उशी खालून काढायचा आणि तो आपण कुठेही ठेवू शकतो, पर्समध्ये ठेवा, कुठेही तुमच्या सोबत ठेवा, कपाटात ठेवा. फक्त रात्री झोपताना तो कागद जो आहे तो आपल्या उशीखाली ठेवायचा. बघा, हा उपाय केल्यानंतर, ही टेक्निक यूज केल्यानंतरही तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल. फक्त लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही सोबत ठेवलेला आहे तोपर्यंत जेव्हा तुम्ही सकाळी रात्री तो तुम्ही बेडखाली वगैरे ठेवाल तेव्हा तो ठेवत असताना तुम्हाला युनिव्हर्सचे आभार मानायचे आहेत आणि तो कागद ठेवत असताना फक्त तुम्हाला ते एक पॉझिटिव्हिटीने चित्र डोळ्यासमोर उभं करायचं आहे की मला नोकरी लागलेलीच आहे किंवा माझा विवाह जुळलेलाच आहे किंवा मला प्रमोशन भेटलेलंच आहे. म्हणजे पूर्ण पॉझिटिव्हिटीने ते एक चित्र डोळ्यासमोर तुम्हाला उभं करून ठेवायचंच आहे, माझं घर झालेलंच आहे. बघा, या उपायानंतर किंवा या टेक्निक नंतरही कितीही अनकम्प्लीट किंवा कितीही इम्पॉसिबल असणारी जी काही विश असेल ती आवर्जून कंप्लीट होईल. अत्यंत साध्या आणि सोप्या 3ही टेक्निक आहेत, आवर्जून करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.